माझं बटन दाबा म्हणजे येणारे पुढचे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. ते अफजल खान मारला आणि शाही चगान मारला याचा आमचं काही लांबपर्यंत घेणं देणं नाही. आमची मुलं मजुरीसाठी नाहीत आणि बेड बिगार होण्यासाठी नाहीत. सनी लिओनची जाहिरात आली तर आपण कुठल्या तोंडाने पोराला सांगायचं की ही बाई कोण आहे, ही जाहिरात कशाची आहे? काय असते, मुलगा एकटा असावा, त्याला आईबाप नसावे, महा काय प्रकट झाला काय? आणि ह्या टॉवरवरती एक माणूस उभा केलेला असायचा. जर कोणी आला गेस्ट भेटायला तर शिवाजी महाराजांचा तो माणूस ज्याला पगार दिलेला असतोय तो लगेच आरशाचा सिग्नल द्यायचा राजगडावरती आणि विचारलं जायचं महाराज आहेत का? जर गडावर महाराज असतील तर तिकडून परत आरसा चमकायचा, येस महाराज इज अवेलेबल, मिस कॉल. जिजाऊ घडली तर शिवाजी महाराज घडणार आहेत ना, नाही तर जिजाऊ जर मालिका बघत बसली तर शिवाजी काय करेल? कार्टूनच बघत बसेल ना. आई तिकडं काय बघती आई? मालिकेचं नाव काय? तुझ्यात जीव रंगला. पोरात रंगू द्या, आपलं भांडवल तिकडे आहे. ते भांडवल खराब झालं तर आपलं आयुष्य. महाराज असे म्हणले का त्याचं 35,000चं सैन्य आहे, त्याच्यात घुसतो, मर्द मराठा आहे, हे असल्या भाषा बंद करा. काय मोडेल पण वाकणार नाही. आयुष्यभर मोडायचीच वेळ आपली. एखाद्या वेळी वाकलं तर काय आपलं अवघड होणार आहे मला सांगा बरं. आलं का लक्षात? लहानपणी ज्याचा आयुष्यात अभाव आहे तीच माणसं उद्या प्रभाव गाजवतात. आणि म्हणून मुलांना कौतुक करा. जर आपला जन्म गरीब आई बापाच्या पोटी झाला असेल तर आपला जन्म गरीब झोपडीमध्ये झाला असेल, पण आपल्या खोपडीच्या बळावरती आपण जगातल्या अनेक लोकांच्या झोपड्या उभ्या करू शकतो, अनेक लोकांची चूल पेटवू शकतो आणि शिवाजी महाराजांची उद्योजकता समजून घेऊन आपण सुद्धा राजा होऊ शकतो. हे आपल्या मुलांना आपण शिकवलं पाहिजे. मग कसं करायचं? 3 गोष्टी त्यात समजून घ्यायच्या. जे आहे त्याचा नीट वापर करायला शिकलं पाहिजे, जे नाही त्याचा बाऊ करणं बंद केलं पाहिजे आणि जे आहे त्याचा पर्यायी वापर शिकलं पाहिजे. जे नाही त्याच्याबद्दल बोंबलत बसायचं नाही. नॉर्मली आपल्याकडे असंच आहे, कपाटात 50 साड्या पडलेल्या असतात तरी पण आमची बायको नाराज असते. का? मकर संक्रांतीला काय घेतलं, दसऱ्याला काय घेतलं, माझ्या मामाच्या मावशीच्या आत्याच्या दिराच्या पोराचं लग्न आहे आणि तुम्ही मला साडीच घेतली नाही. बाई घरात 50 पडल्यात त्याचं पहिला हिशोब करू ना. बरोबर ना? जे आहे 50 त्याचा हिशोब करू, जे नाही त्याच्याबद्दल जास्त कशाला चर्चा करायच्या. आणि जर आपल्याकडे 50 साड्या असतील तर 2 नव्या साड्या घेऊ. आणि ज्यावेळी सांगली कोल्हापूर मध्ये दुष्काळ आलताना, पूर आलताना, तिथल्या जर एखाद्या माय माऊलीला त्या 2 नव्या साड्या दिल्या तर ती खऱ्या अर्थानं आपली दिवाळी आहे आणि ती खऱ्या अर्थानं आपली श्रीमंती आहे. हे वाटप करायला आपण शिकलं पाहिजे ना. आम्ही गेलो होतो तिथे 500 ब्लँकेट्स आणि हे सगळं घेऊन वगैरे जवळपास 1 लाख रुपये आपण तिथे वाटले होते. हे वस्तू वगैरे घेऊन सिलेंडर पासून सगळं अगदी जिथं कुणी पोचलं नव्हतं तिथे आम्ही गेलतो आणि 2 दिवस त्या सगळ्या भागामध्ये गेलतो. लक्षात घ्या, एखाद्या उपाशी माणसाला 2 घास खाऊ घालणं याच्यापेक्षा वेगळं शिवचरित्र नाही. एखाद्या महिलेला चांगली साडी देऊन तिचा सत्कार करणं याच्यापेक्षा मोठा जिजाऊंचा गौरव असू शकत नाही. आणि हेच खरं शिवचरित्र आहे. ते अफजल खान मारला आणि शाही चगान मारला याचा आमचं काही लांबपर्यंत घेणं देणं नाही. 21व्या शतकात मी म्हणतोय आमच्या मुलांना आता हातात तलवार घ्यायची शिकवायची का? आमच्या मुलांना हातामध्ये तराजू घेतला पाहिजे, व्यापार केला पाहिजे, उद्योग केला पाहिजे, डॉक्टर, वकील, इंजिनियर, IAS, IPS झालं पाहिजे. आमची मुलं मजुरीसाठी नाहीत आणि बेड बिगार होण्यासाठी नाहीत. पण लहानपणापासून त्यासाठी संस्कार द्यावे लागतील. संस्कार कशाला म्हणायचं? हा एक महत्वाचा मुद्दा आहे ना. संस्कार कशाला म्हणायचं? आपण स्वतः टीव्ही बघतो आणि पोरांना सांगतो हे उद्या तुझी परीक्षा आहे, अभ्यास कर. काय करायला पाहिजे आपण? खरं तर आपणच टीव्ही बंद केली पाहिजे ना पहिली. आपण टीव्ही बघतोय मालिका, काय रात्रीच खेळ चाले, दिवसा काय करायचं? आपण स्वतः टीव्ही बघतोय आणि पोराला सांगतो अभ्यास कर. आपण स्वतः मोबाईल मध्ये व्हॉट्सअप मध्ये गुंग आहे आणि आपण पोराला सांगतोय अभ्यास कर. लक्षात ठेवा, 21व्या शतकात कॅन्सर पेक्षा आणि टीबी पेक्षा घातक जर रोग मुलांसाठी कुठला आहे तर तो मोबाईल आणि टीव्ही आहे. पहिलं या 2 गोष्टीला कंट्रोल मध्ये आणायला शिका, तर तुमचं शिवाजी घडणार आहे, अदरवाईज नाही. कारण मोबाईल मध्ये नको ते जाहिरात येतात, टीव्ही मध्ये नको ते जाहिरात येतात. आता सनी लिओनची जाहिरात आली तर आपण कुठल्या तोंडाने पोराला सांगायचं की ही बाई कोण आहे, ही जाहिरात कशाची आहे? आणि लहान मुलांचं लक्षात घ्या, एक लहान मुलगा
दिवसात 300 प्रश्न विचारतं आपल्या आईला किंवा वडिलाला किंवा आपल्यासोबत जे कोणी असेल त्याला. मग या 300 प्रश्नांची उत्तरं द्यायची वेळ येते, आपण काय म्हणतो, हा रिमोट घे. बघा आपण किती चतुर कावळ्यात, हा किती चतुर लोक. आपण पोरांनी प्रश्न विचारला की आपण काय म्हणतो, तू एवढे काय प्रश्न विचारू नको, हा रिमोट घे आणि तुला जी काय बघायची मालिका, मग ते पोगो बघ. आणखी कुठला असतो, पोगो बघ, बाकी काय असेल ते बघ. आणि नाही तर आपला छोटा भीम आहेच. एकदा एका पालकांनी माझ्याकडे तक्रार केली, म्हणले साहेब हे पोराची 10वीची परीक्षा आली तोंडावरती, पण पोरग अजून काय अभ्यास. वेज स्टार करेल आपल्या पिकात शानदार बदल. तोंडावरती पण पोरग अजून काय अभ्यास करत नाही. म्हणलं चला तुमच्या घरी व्हिजिट देतो. आम्ही अचानक गेलो त्याच्या घरी, त्याला माहित नव्हतं की आम्ही घरी येणार होगे. 10वीचं पोरग असं बसलं होतं. काय बघत होतं ते 10वीचं 15 वर्षाचं पोरग काय बघत होतं, असं छोटा भीम. मी म्हटलं बाळा, अरे तू आता 15 वर्ष झाला, तू 10वीला गेला, आता तुझी बोर्डाची परीक्षा आहे, तू छोटा भीमच म्हणतोय. तो म्हणला मला दुसरं काय आवडतच नाही, कारण लहानपणापासून मी छोटाच भीम बघतोय. अरे म्हणलं तू आता मोठा भीम पण बघायला शिकलं पाहिजे. मोठा भीम कसा असतो ते जरा तू शिक. म्हणून लहानपणी मुलांना काय दाखवायचं याच्यावर त्यांचं भविष्य खूप अवलंबून आहे. जर त्यांना लहानपणापासून कार्टून दाखवलं तर ते आयुष्यात काय होतील, कार्टून होतील. आणि जर त्यांना लहान वयात छत्रपती शिवाजी महाराज दाखवले तर ते काय होतील, ते छत्रपती होतील. तुमच्या हातात चॉईस आहे, त्याला कार्टूनपती करायचा का त्याला छत्रपती करायचा. चॉईस इज युअर्स. निर्णय तुमच्या हातात आहे. पण आपलं कसं आहे, आपल्याकडे थोडे पैसे आले की मग आपली जागिरी उतू जाते. मग पोराला ऍपलचा फोन दिलाय, पोरीला ऍपलचा फोन दिलाय, मग बातमी काय येते, मुलगा फोन सकट, हा मम्मी डॅडी टुमारो माय मॅरेज इज इन द बँगलोर कोर्ट, इफ यू आर हॅव्हिंग टाइम यू कम, अदरवाइज आय एम हॅपी विथ माय गर्लफ्रेंड, बाय. हे कोणी केला उद्योग, पोरांनी नाही. दिस उद्योग इज बिकॉज ऑफ उद्योगी मायबाप, मदर अँड फादर. काय लाड करायचे मला सांगा. तुमच्या घरी टेलिफोन असेल तर मुलाला आणि मुलीला टेलिफोनची सेपरेट गरज काय. आणि जर त्यांचा काय वाढदिवस असेल तर घरीच साजरा करा. आणि आपल्या मुलाच्या मुलीच्या वाढदिवसाला घरी येणारे सगळे प्राणी तपासून घ्या, कुठे धोका आहे का. तुमच्या लक्षात आहे का, श्रीमंत मुलीला लवकर धोका असतो आणि श्रीमंत मुलाला लवकर धोका असतो. हे समजून घ्या. लोक गळ्यात पडू शकतात, गळ्यात पाडू शकतात, पायात पाय घालून पडू शकतात. मग सावध राहिलं पाहिजे. हे असं काय हो म्हणून शिवाजी महाराजांचं 10व्या वर्षी इथं लग्न केलं ना राव. बँगलोरमध्ये सईबाई निंबाळकरांबरोबर शिवाजी महाराजांचं 10व्या वर्षी लग्न झाले ना. पण ते वेगळ्या करण्यासाठी की आपल्याला स्वराज्यासाठी माणसं जोडायची आहेत. प्रत्येक सोयरीक ही माणसं जोडणारी असले पाहिजे. माझे मुद्दे 3 आहेत. एक, जे नाही त्याचा भाव करायचा नाही, जे आहे त्याचा चांगला उपयोग करायला शिकलं पाहिजे, आणि जे आहे त्याचा अल्टरनेट यूज, पर्यायी वापर शिकायला पाहिजे. आपली जुनी लोक बघा, धोतर फाटलं तर फेकून देत नाहीत, धोतराची लगेच झोळी कर, पाळणा कर, कुठेतरी मासे पकडायला काहीतरी ते जाळी कर, असं काही ना काही त्याचे मल्टिपल उपयोग करतात. एखाद्या आजीची साडी फाटली तर ती लगेच फेकून देत नाही, मग त्या साडीचं काहीतरी गोधडी शिव, कुठेतरी ते उसळ वगैरे ते आपण हे करतो त्याला कोंब येतात ते बांधण्यासाठी वापर. किंवा नवीन मूल घरात येणार असेल तर त्यासाठी डायपर, आजीच डायपर, ग्रँडमाच डायपर. आता ते वेगळंच आलेलं आहे, काय रेडीमेड, फक्त बेल्ट लावला की ओके, दॅट इज डायपर. आणि मम्मी हायपर. सगळं कृत्रिम प्रेम. आजचं आई बापाचं प्रेम म्हणजे ना सगळं कृत्रिम. पोरगं रागावलं, घे आईस्क्रीम. मग म्हातारपणी तुम्ही रागवले तर तुम्हाला काय देईल, घे आईस्क्रीम. तुम्ही लहानपणी जे देणार ना त्याचं रिॲक्शन तुम्हाला वृद्धपणी मिळणार. मुलं जर लहानपणी तुम्ही हॉस्टेलला ठेवली तर म्हातारपणी तुम्हाला वृद्धाश्रम पक्का म्हणजे पक्का. ठेवा ना तुमच्या सोबत, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. पैसा आहे, अडकाय, चांगले घर राहायला मुलांना सोबतच ठेवा. जी मुलं आईबापाच्या सोबत वाढतात ती मुलं मरेपर्यंत आईबापाच्या सोबत राहतात. तुमची मुलं सोबत राहावी की नाही याचा निर्णय त्यांचा नसतो, तो तुमचा असतो. कळलं का, कळतं का मला काय म्हणायचे. आता तुम्ही खूप चांगली सून आणली, सुनेची पहिलीच अट काय असते, मुलगा एकटा असावा, त्याला आईबाप नसावे. महा काय प्रगट झाला काय, मुलाला भाऊ नसावा, मुलाला बहीण नसावी.
आमच्या मुलगीला एकट्याच ठिकाणी द्यायचे ना, उद्या जर त्याचं काय गचाकलं ते तर ऍक्सिडेंट मध्ये गेलंच समजा, कोरोनाचा व्हायरस त्याला झाला, काय करायचं त्याचे? हिचं काय करायचं बिचारीचं? हा मोठा प्रश्न आहे. म्हणून आपल्याकडे एकत्र कुटुंब पद्धती असायची. जे नाही त्याचा भाव करायचा नाही, जे आहे ते व्यवस्थित वापरायला शिकलं पाहिजे आणि जे आहे त्याचा अल्टरनेट उपयोग केला पाहिजे. तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये आरसा असेल, आरसा 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 कोणी बघितलं नाही? आरसा, त्या आरशाचा उपयोग आपण काय करतो? फक्त मेकअप करण्यासाठी, चेहरा बघण्यासाठी. शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये आरशाचा उपयोग कम्युनिकेशन साठी केलेला आहे. शिवाजी महाराज गडावर आहेत की नाही हे गडावर गेल्यावर समजण्यात काय उपयोग आहे? 4000 फूट उंचीचा किल्ला चढायचा, तुम्ही महाराजांना भेटायला जायचे आणि तिथं गेल्यावर कळायचं महाराज गडावर नाहीत. तुमचं नुकसान नाही होणार का? मग आपण काय करतो? एखाद्याला भेटायचं असेल तर पहिलं फोन करतो, साहेब घरी आहेत का, किती वाजता आहेत, मगच आपण गाडी काढतो. ते पण निघायच्या दिवशी परत फोन करतो, साहेब अचानक कुठे गेलेले नाही ना, साहेब नक्की आहेत ना, मग मी येतो. हे जर आपण काळजी घेतो तर शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी ही काळजी घेतली आहे की मला भेटायला जे लोक येणार त्यांचा वेळ व्हायला जाय नको. मी आहे की नाही हे कसं कळलं पाहिजे? खाली राजगड पासून खाली एक 10-12 किलोमीटर वरती साखरपा नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये शिवाजी महाराजांनी एक टॉवर उभा केला होता. टॉवर, त्याला म्हणायचं मिरर टॉवर, वॉच टॉवर, आरसा टॉवर. आणि ह्या टॉवरवरती एक माणूस उभा केलेला असायचा. जर कोणी आला गेस्ट भेटायला तर शिवाजी महाराजांचा तो माणूस ज्याला पगार दिलेला असतोय तो लगेच आरशाचा सिग्नल द्यायचा राजगडावरती आणि विचारलं जायचं महाराज आहेत का. जर गडावर महाराज असतील तर तिकडून परत आरसा चमकायचा, येस महाराज इज अवेलेबल, मिस कॉल. महाराज अवेलेबल आहेत असं कळलं तरच साखरपा गावातून माणसाला पुढे सोडायचं आणि मग तो माणूस किल्ल्यावरती यायचा. महाराज सदरेवर आहेत की नाहीत, ऑफिसला आहेत की नाहीत याची माहिती घेण्यासाठी राजगडच्या पद्मावती माचीवरच्या महाराजांच्या ऑफिस पासून, त्याला सदर म्हणतात, सदर पासून 30 किलोमीटरच्या आसपास एक हरनस नावाचं गाव आहे. आता ते धरणामध्ये बुडलेलं आहे. तिथे शिवाजी महाराजांचा दुसरा टॉवर होता आणि जिथून सिग्नल मिळायचा महाराज आहेत की नाहीत. ज्या आरशाचा उपयोग आपण केवळ मेकअप करण्यासाठी करतो त्या आरशाचा उपयोग शिवाजी महाराजांनी त्या काळात लोकांचा 30 किलोमीटरचा नाहक होणारा प्रवास टाळण्यासाठी केलेला आहे. वस्तू तीच, फक्त तिचा वापर करता आला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला जे दिसतं, महाराज 27 वर्ष राजगडावर राहिले, राजगडावर कुठेही फितुरी झाली नाही, शिवाजी महाराजांवरती कुठेही अटॅक झाला नाही. याचं कारण या कम्युनिकेशनच्या सिग्नलच्या यंत्रणेमध्ये आहे. म्हणून शिवाजी महाराज गडावरून खाली उतरायच्या अगोदर हे सिग्नल चेक केले जायचे आणि शिवाजी महाराज गडावर जाताना सुद्धा हे सिग्नल चेक केले जायचे. आमच्या घरात सुद्धा अशा बऱ्याच वस्तू पडल्या तो, त्याचा आपण उपयोग करतो का? काय उपयोग करतो आपण? आहे एक ती वस्तू आणली ना, एक दिवस आपल्याला त्यात इंटरेस्ट राहतो, दुसऱ्या दिवशी ती वस्तू तशीच पडून राहते, तशीच कपाटाचे कपाटं भरतात आणि हळूहळू आपलं घर आपण डायरेक्ट गोडाऊन मध्ये तब्दील करून टाकतो. आपण घरात नाही राहत, आपण गोडाऊन मध्ये राहतो. दिसलं काय बाजारात घेऊन ये, दिसलं काय बाजारात आण घरात. वापर करतो का आपण? अहो असे कित्येक ड्रेस आहेत आपले की आपण 10-10 वर्ष उघडलेलेच नाहीत. जाऊन बघा आपापल्या घरात कपाट की आपल्यालाच लक्षात येतं अरे हा ड्रेस घेतला होता दिवाळीला बरं का आपण. कारण जे दररोज उपयोगाला येतं ना ते खरं आपलं आणि जे कधीतरी उपयोगाला येतं ना ते आपलं नवं. मंगळसूत्र दररोज कामाला येतं तेवढंच माय भगिनीचा अलंकार, बाकी जे सगळं असतं की नाही लग्नात दाखवण्याचं दुसऱ्याच्या, ओ आपला नाही आहे. जे डेली कामाला येतं, आपण महागडे बूट घेतले कधी लग्नात, परत घातले का कधी? तुम्हाला सगळ्यांना सासऱ्यांनी लग्नामध्ये सूट बूट दिलता की नाही? परत कधी घातला आठवा बरं? त्या सुटाचा बुटाचा कुठं वापर केला दाखवा मला. उगाच सासऱ्याला गाळा घातला 10-15 हजाराला, पण घातलं की नाही आपण? एक दिवस घातला. भर मे मध्ये लग्न, उन्हाळ्यात घामाच्या धारा, तरी पण 3 पीस आणि 2 पीस आपण मागितलं की नाही सासऱ्याला? हा मागितलं ना. कुणी विचारलं तू परत घालणार आहे का? जाऊ दे ना, सासऱ्याचे पैसे जात आहेत. हा मग उद्या तुमची मुलगी परत त्याच घरात द्यायची ना, त्यावेळी तुम्हाला हिशोब लागणार आहे. हा म्हणून दुसऱ्याचं जरी असलं तरी पैसे त्याचा गैरवापर पण टाळला पाहिजे. तर हे जे आहे त्याचा व्यवस्थित उपयोग केला पाहिजे. शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये असं साधनांचा उपयोग केलाय ना. इथे मगाशी अफजल खानाच्या वधाचा प्रसंग दाखवला होता बरोबर.
तोफा ह्या युद्धामध्ये वापरल्या जातात. तोफा हे मोठं सैन्य शत्रूचं चालून येत असेल तर त्या शत्रूवरती बारूद गोळा टाकून ते जास्त संख्येनं मारण्यासाठी वापरायच्या. तोफा किल्ल्याला भगदाड पाडण्यासाठी वापरायच्या. तोफा तटाला भगदाड दरवाजे तोडण्यासाठी वापरायच्या. पण याच तोफांचा उपयोग शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या युद्धात अफजल खानाला मारण्यासाठी केलेला नाही. तर मी अफजल खानाला भेटणार आहे, पण त्यावेळी आपली भेट झाली, सक्सेसफुल झाली, याचा निशाणा म्हणून आम्ही तोफाचे 5 भार वाजवू किंवा आम्ही तोफा वाजवून त्याचा सिग्नल तुम्हाला देऊ, असं कोणाला सांगितलं? अफजल खानाच्या सैन्याला सांगितलं, उद्या खान साहेबांची आमची भेट होणार आहे आणि आमची भेट सक्सेस झाली की ते सिग्नल म्हणून आम्ही तोफा वाजवणार आहे. आणि त्यांना जे काय पार्टी दिली, सकाळी 7 पासून जे काय बफे चालू केलं, कच्चून जेव्हा बिचारे ते टेन्शन मध्ये होते. 4 महिने इकडे पावसाळ्यात अगदी मच्छर चावून चावून हैराण झालते. उद्या 11 वाजता शिवाजी महाराजांची भेट होणार आणि भेट झाली की तोफांचा सिग्नल मिळणार आणि एकदाच आपल्या टाचून जेवायचंय आणि दिवसभर आराम करायचंय. दुसऱ्या दिवशी विजापूर डायरेक्ट. शिवाजी महाराज आले, 11 वाजता आले का, अजून खा, 2 टाइम खा, काय प्रॉब्लेम नाही. बकरी बिकरी सगळं दिलं होतं. जे लोकांना आवडतं ते द्यायचं बरं का. हा शिवाजी महाराजांचा एक नियम आहे. आपण काय करतो, आपल्याला आवडेल तेच जेवण बनवतो पाहुण्यांना, खरं की नाही? आपल्याला बासुंदी आवडली तर आपण पाहुण्यांना बासुंदी करतो. आपल्याला जर पांढरा तांबडा आवडला तर आपण पांढरा तांबडा करतो. आपण पाहुण्याला विचारतो का तुला काय आवडतं? बरं, पाहुणे आपले बेरकी असतात, त्याला जर विचारावं काय आवडतं, तो डायरेक्ट पिस्त्याचं नाव सांगाय बसलाय. आपण पिसून जाऊ ना त्याच्यामध्ये. मग आपण त्याला सोपं विचारायचं, कांद्याची भाजी आवडते का, बटाट्याची आवडते का, फ्लावरची आवडते, 3च चॉईस द्यायचे. तुम्ही जर म्हणले मटर पनीर खाणार का तुम्ही मशरूम खाणार का, चिकन खाणार का, चालवलं का पण मेंदू? किती लोकांनी चालवलाय? अहो, आईन्स्टाईन जगातला सगळ्यात बुद्धिमान माणूस, तो म्हणायचा की मी माझा मेंदू फक्त 2.5% वापरलाय. तर आपला हिसाब काय? जगातले सगळ्यात जास्त पेटंट त्याच्या नावावर आहेत. आपल्या नावावर काय आहे? 7-12, तेही खानापूरचा. काय आपल्या नावावर? कुठला आहे आपल्या नावावर? खटावचा. बरोबर. सगळ्यात मोठी प्रॉपर्टी ही आहे, त्याच्यावर खर्च करा. आपण कपड्यांवर खर्च करतो, बुटांवर खर्च करतो, आपण घरावर खर्च करतो. खरं तर आपण आहे ना इथून खाली सगळा खर्च करतोय. आपण इथून वर ज्या दिवशी खर्च करू ना त्या दिवशी शिवाजी महाराज आपल्याला कळतात, अन्यथा कळणार नाहीत. याच्यावर खर्च करा ना जरा. मुलांना काही चांगल्या 4 गोष्टी वाचायला दिल्या पाहिजेत, काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. जिजाऊ घडली तर शिवाजी महाराज घडणार आहेत ना. नाही तर जिजाऊ जर मालिका बघत बसली तर शिवाजी काय करेल? कार्टूनच बघत बसेल ना. आई तिकडं काय बघती आई? मालिकेचं नाव काय? तुझ्यात जीव रंगला. पोरात रंगू द्या. आपलं भांडवल तिकडे आहे. ते भांडवल खराब झालं तर आपलं आयुष्य बुडल्यात जमा आहे. त्यामुळे इथं जीव रंगू द्या आपला, काय रंगायचा तो. हा माझ्या नवऱ्याची अशा मालिका बघितल्यानंतर घराची वाटोळ होतील नाही तर काय होतील हो? चांगल्या मालिका बघितल्या पाहिजेत. हा एकत्र घरात बसून बघता येतील अशा. सासू सुनेची एकमेकाच्या विरुद्ध कटकर असताना हे जर बघितलं तर आपला मध्ये सँडविचच होणार आहे. बायकोची बाजू घ्यायची का आईची बाजू घ्यायची? आईची बाजू घ्यावी तर बायको म्हणते आईच्याच पदराला अजून धरून चाललाय, तुझ्याशी लग्न करून काय उपयोग झाला? बायकोची बाजू घेतली तर आई म्हणायला बसली काल लग्न केलं, अर्ध्या हळकुणाने पिवळा झालेला दिसतोय, लगेच जन्म देते आईला विसरला. म्हणजे बाईंची भांडणं झाली की आपला सँडविच पक्का. त्यामुळे दोघींना कंट्रोलमध्ये ठेवा. आई दिसली की आईला म्हणायचं मी तुझ्या बाजूनीचे. बायकोला सेपरेट किचन मध्ये घ्यायचं, मी तुझाच आहे. दोघींना खुश ठेवायचं. ती म्हणली ना तुमची आई मला नाही पाहिजे, तिला वेगळं सांगायचं, तुझी आई आणून ठेवू का? बोल, तुझी आई घेऊन येते का? माझी आई काय मोलकरी नाही का? ती द्यायला बसली जावायच्या घरी, मग माझी आई काय मोलकरी नाही का? असं प्रेमाने सांगायचं, व्यवस्थित गोड बोलून मस्त पैकी. हा आपल्याला शिवाजी महाराजांच्या खूप ट्रिक आहेत. अरे महाराजांनी 8 बायका सांभाळल्या, तुम्हाला एक सांभाळता येत नाही का? एक कम्युनिकेशन स्किल, व्यवस्थित स्किल पाहिजे तुमच्याकडं. नसलेली गोष्ट सुद्धा आपण व्यवस्थित मॅनेज करू शकतो, असलेली गोष्ट जरूर करू शकतो. माझा मूळ मुद्दा काय होता? अफजल खान आणि माझी भेट झाली की आम्ही तोफा वाजवू, तो सिग्नल तुम्हाला मिळेल आणि मग तुम्ही मस्त पार्टी करा, एन्जॉय करा आणि तुम्ही घरी जा. शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना काय सिग्नल दिला? मी अफजल खानाला जाऊन भेटणार आहे आणि त्याला एकांगी करून मारणार आहे. म्हणजे काय? मी त्याला एकटा बाजूला घेणार आहे, 1 by 1.
मी त्याला भेटणार आहे आणि त्याला ठोकणार आहे जागेवर. महाराज असे म्हणले का त्याचं 35,000चं सैन्य आहे, त्याच्यात घुसतो, मर्द मराठा आहे, हे असल्या भाषा बंद करा. काय मोडेल पण वाकणार नाही, आयुष्यभर मोडायचीच वेळ आपली. एखाद्या वेळी वाकलं तर काय आपलं अवघड होणार आहे मला सांगा बरं. महापुरात झाडं वाहून जातात पण लव्हाळे उरतात, म्हणून नम्रता शिकली पाहिजे. कभी कभी झुकना पड़ेगा लेकिन झुको, लेकिन इतनी ताकत से खड़े हो जाओ कि जिसके सामने झुके हो वो जिंदगी भर तुम्हारे सामने झुककर खड़ा होना चाहिए. प्रसंगाला वाकू ना, तात्पुरतं काय, वरून विमान जात असेल तर आपण पण खाली बसतो ना. पूर आला तर लवाळे पण वागतात ना, पण पूर गेला की लवाळे परत जागेवरती. अशा प्रकारे नम्रतेने आपण थोडंसं काम घेतलं पाहिजे. मी ह्याला भेटतो. महाराजांनी सुरुवातीपासून काय चालवलं होतं, मला भीती वाटते, मला भीती वाटते, तुम्ही लय मोठे, असं आहे तसं आहे, तुमचं एवढं सैन्य. तो मला अच्छा हे लय घाबरते बरं का, 35,000 सैन्य म्हणल्यावर. तो मला ठीक आहे, हे 20,000 खाली ठेवतो, 15,000 वर घेऊन येतो. महाराज म्हणल्यावर 15 पण लय होतो, मला भीती वाटते. तो मला ठीक आहे 15 खाली ठेवतो, फक्त 5 आणतो. महाराज म्हणले नाही भीती वाटते. तो मला एक काम कर, फक्त 1200 वर घेऊन येतो. महाराज म्हणल्यावर तुमचे 1200 म्हणजे काय, एक मराठा लाख मराठा सारखा कार्यक्रम तुमचा. तुमचे 1200 म्हणजे गुणिले एवढे, भीती वाटते. तो म्हणला 150च बॉडीगार्ड घेऊन येतो. महाराज म्हणल्यावर तुमचे 150 म्हणजे परत एक मराठा लाख मराठा, एवढे पण नको. तो म्हणला ठीक आहे, इतना डरता है तू, मैं 10 लेके आता हूं, तू 10 लेके आ बस. ओके झालं की नाही ठरलं. आता 10 आणि 10 वर आलं, 35,000 गणित कुठं आलंय, टप्प्याटप्प्याने म्हणून आहे ना, धंदा करताना घासाघीस करता आली पाहिजे, बार्गेन करता आलं पाहिजे. आणि जेवढं बार्गेनिंग जास्त करता येईल ना तेवढा फायदा